नमस्कार. मी श्रीकांत आणि श्री किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण व्हेज पराठा बनवणार आहोत. तर त्यासाठी पण इथं काही भाज्या घेतलेल्या आहेत. तर इथं आपण गाजर घेतलेलं आहे, पत्तागोबी घेतलेलं आहे, इथं मका घेतलेली आहे, बीट घेतलेलं आहे, शिमला मिर्च घेतलेली आहे आणि परसबी घेतलेली आहे. तर या भाज्या घेतलेल्या आहेत. तर चला आपण याला पहिल्यांदा फ्राय करून घेऊ. तर इथं आपण पॅन घेतलेला आहे, गॅस चालू केला आपण. पॅन गरम झाला की त्याच्यामध्ये आपल्याला 1-2 चमचे तूप घ्यायचं आहे. तुम्ही बटर पण घेऊ शकता, पण तुपाची टेस्ट त्याच्यामध्ये छान लागते आणि बटरपेक्षा तूप हे चांगलं लागतं पराठ्यामध्ये. तुमची चॉईस आहे. ते इथं आपलं तूप गरम झालेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आता आपण मिरची आणि अद्रक टाकतो आहे. ही मिरची हिरवी जे जाड असते ती घेतलेली. त्याला आपण थोडं फ्राय करून घेऊ. ही कमी तिखट असते मिरची. आता ही मिरची आपली तर फ्राय झाली की जेवढ्या भाज्या आपण कट करून घेतलेल्या त्या सगळ्या भाज्या आपण याच्यामध्ये टाकून घ्यायच्यात आणि त्या भाज्यांना व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आपण. खूप छान पराठा लागतो हा. दररोज डेली भाजी भाकरी आपण बनवतोच, पण आज काहीतरी वेगळं म्हणून हा पराठा बनवायचा बेत केला. त्या सगळ्या भाज्या आपण पहिल्यांदा मिक्स करून घेऊ व्यवस्थित. हे पाहिजे तर सगळ्या भाज्या आपल्या टाकून झालेल्या आहेत. आता याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ. तुम्ही अजून याच्यामध्ये भाज्या वाढवू शकता. फ्लावरला तुम्ही ग्रेट करून टाकू शकता. अजून काही भाज्या तुम्हाला जर याच्यामध्ये ॲड करायच्या असतील तर करू शकता. तर इथं आपण ह्या भाज्या सगळ्या व्यवस्थित मिक्स करून घेतलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता कसं कलरफुल आपल्या भाज्या दिसत आहेत सगळ्या. आता हे मिक्स करून झालेलं आहे. आता याला झाकण ठेवून 1-2 मिनटं वाफ येऊन देऊ. 2 मिनटं झालेले आहेत. तर याला तर पाणी सुटायला लागलेलं आहे. आता याच्यामध्ये व्यवस्थित याला हलवून घेऊन याच्यामध्ये आता आपल्याला एक चवीनुसार थोडं मीठ टाकायचं आहे. आता याला पण थोडं हलवून घ्यायचं व्यवस्थित आणि झाकून 2 मिनटं याला पण आपण मिठाबरोबर शिजून द्यायचं. आता इथं 2 मिनटं झालेली आहेत आपली. आता याच्यामध्ये आपण काही सुके मसाले घ्यायचे, जास्त टाकायचे नाही, थोडे थोडेच टाकायचे. तिथं एक थोडीशी हळद, थोडंसं लाल तिखट, थोडेसे काश्मीरी लाल मिर्च आणि थोडासा धनिया. बस. आता हे मिक्स करून घ्यायचे आणि याला हे थोडं झाकण देऊन 1-2 मिनटं मसाले थोडे मिक्स झाले पाहिजेत भाजीमध्ये. ते 2 मिनटं आपले झालेले तिथं. आता याच्यामध्ये आपण थोडंसं सोया सॉस टाकायचं 1 चमचा आणि 1 चमचा आपण याच्यामध्ये व्हिनेगर पण टाकायचं. हा सोया सॉस थोडासाच टाकायचा. पराठ्याची चव एका कुठल्या इन्ग्रेडियंटमुळं चेंज नाही झाली पाहिजे म्हणून थोडासाच टाकायचं. सगळे मसाले थोडेसे थोडेसे टाकायचे म्हणजे भाज्यांची चव छान लागेल. आता हे मिक्स करून व्यवस्थित त्याला परत एकदा झाकण ठेवून 2-3 मिनटं शिजून द्यायचे. इथं आपल्या भाज्या ऑलमोस्ट झालेल्या आहेत. आता हाय फ्लेमवर थोडं पाणी सुकून देऊ आणि हा गॅस बंद करू आणि आता आपण कणिक मळायला घेऊ. तर इथं आपण 1.5 वाटी या भांड्यानं 1.5 भांडं हे गव्हाचं पीठ आणि 1 भांडं मैदा घेतलेलं आहे.
तर चला पहिल्यांदा ह्याच्यामध्ये आणि हा मैदा थोडा साईडला काढून ठेवलेला आहे आपले पराठे चिपकवण्यासाठी. तर इथं आपण चवीनुसार थोडं मीठ घेतलेलं आहे आणि 2 पळ्या तेल घेतलेले याच्यामध्ये आणि 2-3 चमचे आपण इथं दही घेऊ. ह्याच्यामुळे पराठ्यांना चव पण छान येते आणि पराठे सॉफ्ट होतात. आता याला सगळ्याला व्यवस्थित अगोदर मिक्स करून घ्यायचं आहे. मैदा आणि गव्हाचं पीठ आणि हे सगळे टाकलेले जे जिन्नस आहेत ते सगळे मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित. नंतर मग याला थोडं थोडं पाणी टाकून, जास्त पण सॉफ्ट नाही जास्त पण कडक नाही असं ह्याची कणिक मळून घ्यायची. आता आपली इथं कणिक रेडी आहे. याला एक आपण 2 मिनटं कपड्यानं झाकून ठेवून लगेच लाटायला घ्यायचं आहे. तर चला आता आपले पराठे बनवायला आपण घेऊ. ते इथं हा कणकेचा गोळा घेतलेला आहे, त्याला आपण चपातीच्या ह्याच्यामध्ये गोल लाटून घ्यायचं आहे. आपण गोल इथं लाटून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये जी आपली भाजी आहे, जी आपण भाजी बनवलेली मिक्स व्हेज, ती आपण याच्यामध्ये टाकून घ्यायची आणि त्याच्यावर थोडं चीज आपण ग्रेट करायचं आहे, खिसून घ्यायचं आहे. तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही चीज टाका. आता जो मैदा आपण थोडा काढून घेतलेला त्याच्यामध्ये पाणी टाकून हे आपण असं त्याचं पातळ करून ठेवलेलं आहे. त्याला तर साईडला लावायचं आणि आपला हा पॉकेट पराठा आहे, त्याला आपण असं एका साईडनं व्यवस्थित चिपकवून घ्यायचं. सोपी पद्धत आहे, ह्याच्यामध्ये पराठा फुटत वगैरे नाही आणि पराठे छान होतात. हे सगळीकडून लावून असं चिपकवून घ्यायचं. थोडंसं पीठ टाकायचं याच्यावर. दोन्ही साईडला थोडंसं पीठ लावून आता आपला पराठा आपण लाटून घ्यायचा स्क्वेअरमध्ये. व्यवस्थित चारही साईडला जाड असा राहिला नाही पाहिजे. त्यात आपला तवा गरम आहे, लाटलेला पराठा आपण याच्यावर टाकून घेऊ आणि मीडियम फ्लेमवर पराठ्याला भाजून घ्यायचं आहे. हाय फ्लेम करायची नाही, पराठा जळेल. तिथं आपण तेल लावून घ्यायचं आहे. एका साईडला थोडा भाजला की पराठ्याला पलटी करायचा, तिकडून तेल व्यवस्थित लावून घ्यायचं. तुम्ही बघू शकता आपला पराठा व्यवस्थित भाजला जातोय. आपला पराठा एकदम मस्तपैकी भाजला गेलेला आहे. तर असेच आपण बाकीचे पराठे पण बनवून घेऊ. तर तुम्ही पण असे पराठे बनवा आणि याच्याबरोबर मी दही, पुदिना, कोथिंबीर आणि मिरची टाकून एक चटणी बनवलेली आहे, तर ते आपण याच्याबरोबर खायला घेऊ. तर आपले पराठे रेडी आहेत. तर चला तर आपण हे खायला घेऊ आणि ही रेसिपी नक्की बनवा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कॉमेंट्स करून नक्की सांगा. श्री किचन मराठीला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपला दुसरा पराठा आहे, याला पण आपण असंच भाजून घ्यायचं. तुम्ही तेलाऐवजी तूप लावू शकता, पण आपण आतमध्ये भाजीला तूप टाकलेलं आहे त्यामुळं एवढी गरज नाही लागत. तेलामध्ये पण छान लागतात पराठे. तर इथं आपला हा नाश्ता तयार आहे. तुम्ही पण बनवा, नक्की खा. खूप छान लागतो हा पराठा. मिक्स व्हेज पराठा आहे हा. चला तर अशीच एक नवीन ऑथेंटिक रेसिपी घेऊन परत भेटूया. तोपर्यंत नमस्कार.